घरातल्या साध्या डाळीमधून असा झटपट आणि हेल्दी नाश्ता बनवला तर. नमस्कार मंडळी, आपल्या जे सद्गुरू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी आणि प्रोटीनने भरपूर असा मिक्स डाळ आणि रेशनच्या तांदळाचे आप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. हे स्वच्छ मी निवडून घेतलेले आहेत. आणि इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. हे सर्व मी दोनदा स्वच्छ धुवून 3 तास मी भिजत ठेवणार आहे. छान भिजलेले आहेत. आता हे डाळ तांदूळ वाटून घेऊया. चांगली फुगली आहे ना गटा, भिजली चांगले. आता डाळ घेते. डाळ पण छान भिजलेली आहे. अशा प्रकारे आपली डाळ आणि तांदूळ आपण सर्व वाटून घेऊया. कांदा, लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर. 1 कांदा घेतला, थोडे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 मिरच्या घेतल्यात आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. ते पण वाटून त्या मिश्रणामध्येच टाकणार आहे. कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं मिश्रण आपण त्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत. याप्रमाणे आपले पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे किती तास ठेवणार आहे भिजवण्यासाठी? 6 तास हे पीठ भिजवून ठेवणार आहे. चवीनुसार मीठ टाकूया आणि ते मिक्स करून घेऊया. आप्यासाठी चटणी करणार आहोत. त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, पंढरपुरी डाळ घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर आहे, आलं आहे, पुदिना आहे, लसूण आहे आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे. हे आपण सगळं एकत्र करून वाटून घेऊया. आपण आता चटणीला फोडणी देऊया. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता जिरे पण टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये वाटलेलं मिश्रण आहे ते टाकून घेऊया. चवीनुसार आपण चटणीमध्ये मीठ टाकूया आणि एकत्र करून घेऊया. आपलं आप्याचं पीठ बघा फुगलेलं आहे. आता आपण आप्पे करायला सुरुवात करूया. इथं आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे प्रत्येक पात्रामध्ये. आता आपण आप्याचं पीठ त्यामध्ये टाकून घेऊया. त्यावर आपण झाकण ठेवूया. 4 मिनिटं झालेले आहेत. आता आपण आप्पे पलटी करून घेऊया. किती छान भाजलेले आहेत बघा. आपले आप्पे बघा किती टम्म फुगलेले आहेत. आपले आप्पे छान भाजून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया. आपले आप्पे हे छान झालेले आहेत, मऊसूत झालेले आहेत बघा. त्याबरोबर आप्प्यांबरोबर चटणी केलेली आहे. तुम्ही पण या खायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.